नागपूरहून येऊन राहिलो तर मग पुढच्या सीटवर एक पोरगी बसले होते. 5 मिनिट झाले पोरगा पोरीले पाहून राहिला, 10 मिनिट झाले पोरगा पोरीले पाहून राहिला बसमध्ये. अर्धा तास झाला पोरगा पोरीले पाहून राहिला. म्हणलं काबे कधी पोरगी नाही पाहिली का? म्हणलं अर्धा तास झाला पाहून राहिला. म्हणजे तुले का होते बे? म्हणे माझी बायको आहे म्हणे ती. म्हणलं त्या लग्नाला किती दिवस झाले? म्हणजे 4 वर्ष झाले. म्हणलं घरी कधी बायकोचं तोंड नाही पाहिलं का? अर्धा तास झाला बसमध्ये पाहून राहिला. भाऊ म्हणे तुला वाचता लिहिता येते काय? म्हणलं येते. म्हणजे बसमध्ये पाय काय लिहून आहे? आपापल्या सामानावर लक्ष ठेवा. वाढे तुझे सामान जवान पोटे जसं सांगताच नाहीत भाऊ आजकाल. जसं उन्हाळ्याचं पावसाळ्याचं थंडीचं सीझन चालू झालं, आजकाल नवीनच सीझन चालू झालं प्रेमाचं. कोण कसा कुठं कोणावर प्रेम करत त्याचा भरोसा नाही आहे. पण ज्या मी तर हात जोडतो पोट्टेले घ्यायला काम धंदा नाही ना त्यानं प्रेम करावं. मस्त टाइमपास होते. मला 2 तरुण पोट्टे कुठं बसले आहे का इकडं? हे समोर गँगच आहे का पुरी? तुमच्यासाठी 2 लाईनी घेतो. थंड घेऊ का गरम घेऊ? गरमच आहे का तुम्ही? चला घ्या मग. वा म्हणता पण म्हणजे मी लय साधा मग चष्मा किस्मा कोण समजत असून तुम्हाला सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्यात साधा मी आहे. मी एवढा साधा चालता चालता कुत्रीला धक्का लागला सॉरी मॅडम म्हणतो. आपलं काम झालं काय? आता वा म्हणता का? प्रेम म्हणजे प्रेम असतं की प्रेम म्हणजे प्रेम असतं. हल्ली कॉलेज भेटण्याचं ठिकाण असतं. गावात काही गेम जमत नाही, पुरा गेम कॉलेजमध्ये. की प्रेम म्हणजे प्रेम असतं. आपली कॉलेज भेटण्याचं ठिकाण असतं. अभ्यासाच्या पुस्तकात मात्र लव्ह लेटरचं पान असतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. बे आता गरम आहे का? प्रेम म्हणजे प्रेम असतं. अबे तुमचं आमचं सेम असतं. पोरायचं एकीवर असतं, पोरींचं 3-4 असतं. आमच्या घराकडचं एक पोट्ट होतं. एकाला हिंदी बोलता नाहीये, इंग्लिश बोलता नाहीये. असं पोट्ट एका पोरी समोर गेलं. पोरीले म्हणे आय लव्ह यू, पोरगे म्हणे आय लव्ह यू 2. हे पोट्ट म्हणे आय लव्ह यू 3. म्हणलं 3 खाऊन दे. म्हणे आपण काय कमजोर आहो का? तुमच्या जुना गावात तर माहिती अलगच लोक आहे बा. इथे एवढा मोठा ऑर्केस्ट्रा चालू आहे. एक माणूस स्टेजच्या मागाला काय भाऊ ऑर्केस्ट्रा आहे काय नाही? त्यांना नाही भजनाचा कार्यक्रम. हे म्हणलं भजन करायला 2-3. तुम्ही टीव्ही जरी पाहत असताना काकू कोणी येते तुम्हाला कधीच नाही विचारून कोणतं सिरियल चालू आहे लोक येते विचारतात काय बाई टीव्ही पाहून राहिल्या का? आपण म्हणा कोण तू भोकण्यात झाला का? दिसून राहिले ना विचारता खायले कोण पाहिले. आपण जेवण जरी करत असतो ना भाजी नाही विचारत कोणी. आपल्याला जेवताना पाहिजे आपण गच खाऊन राहिलो. एखादा येते काय भाऊ जेवून राहिला का? म्हणलं नाही कंची खेळून राहिलं. वर्ध्या रेल्वे स्टेशनची घड्याळ खराब झाली. आता घड्याळ वरतं खालून एक माणूस उतरायला वरतं चढला. खालून जुनवण्यातला माणूस त्याला विचारते काय भाऊ घड्याळ खराब झाली काय? घड्याळ खराब झाली का? त्याचं डोकं घुमलं नाही म्हणे. खालून टाइम दिसत नव्हता म्हणून वरतं चढलो म्हणे. एकटा माणूस मेला. लोक घेऊन चालले राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य. एक माणूस समोरून आला. मेला वाटते म्हणे. नाही आले झोपाची सवय. ह्या 4 जणाले फिरवाची सवय. संध्याकाळी आणून सोडते म्हणलं इथं. शहरातल्या बाया केसही विचारते ना कशा विचारते माहिती का? तुम्ही तर नेहमी येतच राहत असाल. शहरातल्या बाया केस विचारते. आजा आजा मैं हूँ प्यार तेरा अल्लाह तेरा आजा आजा खेड्यातली बाई पाहून राहिली तिने. हो म्हणे आता मस्त केस विचारते. हो म्हणे आता मी माझ जुनवण्यात गेली का तशीच केस विचारते. हे आली तिकून जुनवण्यात आणि गाणं म्हणून राहिली. आले मी औशीच्या भया मिरवते काजवा किरा किर किर किरा इथं दिसना मला बाई बाई इथं दिसेना मला शोध कुठं अव दिसला ग बाई दिसला आता दिसला ग बाई दिसला माझ्या डोक्यात जाऊन रसला आता तळ्या वाजू शकतो. बाई दम नाही घेत बरं मी जगतो माझ्या खतम नाही होत. खतरनाक म्हणू मी. कॉमेडी आवडून आली भाऊ सगळ्याला. आमच्या घराकडे तो अजय
लगेच तर लोक, मी तर रस्त्यानं चाललो होतो मग अशी एका बाईनं माझं अंगावर भांडे धुवाचं पण टाकलं. म्हटलं काय काकू दिसत नाही का म्हणून तर टाकलं म्हणे. एक बाई रस्त्यानं चालली, दुसरी बाई गहू निवडून राहिली, हे पलटले, गहू तर चांगले आहे म्हणे, कोण्या भावानं आणले, हे म्हणे चुलत भावानं आणले. आमच्या साऊंडवाल्याचा धंदा मोठा सुंदर भाऊ, मजाक नाही सांगत. मराव ना साऊंडवाल्याच्या पोटी जन्म घ्या, याच्या थोडं बटना बाकी दिसायला राहते आणि त्याचा दिवसभर धंदा, साऊंडवाल्याचा धंदा. हॅलो 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 हॅलो. याला सवय पडून गेली, काही झालं हॅलो हॅलो करते, चेक चेक करते. घरी गेला, काही लोकांची लाईट पहिलेच लागली. घरी गेला, फॅमिली सोबत झोपला आणि झोपी त्यानं चालू केलं. हॅलो 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 चेक 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 चेक. बायको म्हणे हॅलो हॅलो करा का कार्यक्रम करा. लेकिन बड़ा प्यारा साउंड देता है, एक बार जोरदार तालियां हो जाए मेरे दोस्त के लिए. गाने बड़े अलग अलग किस्म के गाने भाऊ, गाने इतने भयंकर गाने. मैं तो रस्ते से जा रहा था बापा, लोग क्या घर के ऊपर से जाते अबे सभी रोड से जाके. एक गाना मुंबई से गई दिल्ली, दिल्ली से गई पूना, पूना से गई पटना, अभी इतना क्यों भटकना, जुनून वाले क्या मर गए थे. एक गाना आ रहा, तेरी जुल्फों से खेलूंगा मैं. क्या पुट्ट्यानं काय केलं त्या पुरीले डायरेक्ट चार, तेरी जुल्फों से खेलूंगा मैं, तेरी जुल्फों से खेलूंगा मैं. त्या पोट्टीनं काय केलं, तेरी को जुल्फों से केलं, तिनं वीक काढली, घे खेळ म्हणे. तसाच खेळ म्हणे. स्वतःच्या डोक्यावर तर केस नव्हतं, तिला टकली करतं, त्याचं काम आहे. एक गाणं, पर्वतों से आज मैं टकरा गया. बापा भोगना हो गया, इतना बड़ा पर्वत नहीं दिखा तेरे को. एक गाना आ रहा है, तेरी खुशबू से पहचानूंगा मैं. बापा पुत्रा वही का भी है. और आखिरी गाना आता है, सुबह रात है घूंघट उठा रहा हूं मैं. बापा कौन सा एहसान कर रहा थे. अरे तुम्ही तो क्या जुनूना वाले आई हो का. कैसी कॉमेडी हो जाते. मी चार लहान लहान पोरं जर असेल तर त्यांनी स्टेजवर येऊन जा, चार पोरं लड़की से रात को बात करा, लड़का पूरा टूटा फूटा, सुबह मिलने गया, लड़की परेशान, बोले रात को कितने स्मार्ट दिख रहे थे, रात में क्या हुआ, किसने मारा, कैसे मारा. तो बंदा बता रहा है कि मुझे मारा किसने, और गाने में बता रहा है, लिखे जो खत तुझे जो तेरी याद में वो सारे पढ़ लिए पापा ने रात में. सवेरा जब हुआ तो जूते पड़ गए, फिर धोनी जैसे बाल अबे गजनी हो गए. हे होता आहे. आणि मला माहित पडलं की जुनवण्यातले लोक दारू पित नाही. येते माणूस नाही तर पुरे धार्मिक. वा वा, तसेच राहा. माणूस किती काही दारू पिओ, पण आपल्या बायकोने एक गोष्ट नक्की म्हणते, मी ना दारू पेली, पिऊन खतरनाक पिऊन पूर्ण जाते. आणि जसा दरवाजा वाजवला सगळ्यात पहिले बायकोले वास येते. बायकोले वास आला का बायको कशी म्हणते माहिती, तुम्ही दारू पेले, काल पेले, आज पेले, रोज पिऊन येता. या गावातल्या बाया मला म्हणते त्या नवरा बेवडा आहे. खोटे ना का बोलो, तुम्ही दारू पिऊन आले. अब पति पी के तो तुम नहीं दादा, लेकिन फिर भी बता रहा है कि मैंने दारू नहीं भी. पति कौन दारू, किधर दारू, मैं दारू पी के पागल औरत, मैं दारू पीता कभी, मैंने जिंदगी में कभी दारू को हाथ नहीं लगा. मैं कितना सीधा खड़ा हूँ, फिर भी तू बोलती कि दारू पी के, तेरे को कैसे पता लगा दारू पी के. बता, पत्नी बता रही, पता कैसे लगा. सांस में तेरी सांस मिली तो मुझे बास आई, मुझे बास आई. ताली बजाओ भाई. चलो आखिरी आइटम लेता हूँ और आपसे विदा लेता हूँ क्योंकि प्रोग्राम अभी बाकी है. और इन चार बच्चों को मैंने इसलिए बुलाया, जॉनी लीवर से जब अक्षय कहते कि रुकना है तो जॉनी लीवर अपने अंदाज में क्या कहते हैं एंजॉय करें. देखना बेटा, आवाज अच्छी लगे तो ताली जाऊंगा. जॉनी लीवर पहले सुन लेते. मेरे छोटे छोटे बच्चे, मेरे छोटे छोटे बच्चे, ये मेरा बड़ा लड़का बाबा, ये पुलिस बनेगा, इसको मैं पुलिस वाला बना के दूंगा. ये तो पुलिस बनेगा, बताए क्यों, क्योंकि मेरे पैसे यही चोरता है. ये मेरा दूसरा लड़का बाबा, कोणतं तेल लावलं बे,
वकील बनेगा, इसको मैं वकील बना के दूंगा, ये तो वकील बनेगा। पता है क्यों? क्योंकि मेरे घर में सबसे ज्यादा झूठ यही बोलता है। ये मेरे पीछे लड़क रहा बाबा, ये गवर्नमेंट सर्वेंट बनेगा, ये गवर्नमेंट सर्वेंट बनेगा, इसको मैं गवर्नमेंट की नौकरी लगा दूंगा। पता है क्यों? क्योंकि मेरे घर में सबसे ज्यादा काम चोर यही है। अरे ये मेरे चोट लड़क रहा बाबा, ये कुछ नहीं बनेगा, ये कुछ नहीं बनेगा, ये मेरे जैसा नारियल पानी बेचेगा। ये मेरा छोटा बेटा राजू रहता है दुकान के बाजू और पैसे चोर के कहता है काजू। अब ताली बजा सकते बाबा।